मी म्हणतो काय काम आहे उगाच. मोहिनीच्या आईची ते तब्येत बरोबर नाही राहत. त्या बाईला तर ती पाठवा सोयऱ्याच्या ठिकाणी. त्या बाई तशाच तर काही सांगत नाहीत, बोलत नाहीत, काही नाही. आपल्या घरी तरी आता कशा तरी चांगल्या राहतात त्या. तर ती तिशीन धाडून त्या बाईले बिमार पडल्या तर उगाच आपल्याच भोवती घोर. काही नको धाडू. मोहिनीले काय डोकसं आहे रे, मनानच लावते निरा मोहिनी. अ, तिथं काय बिमार पडासारखं काय ग आई? बिमार कायले पडणार आहेत ते? जातील म्हटलं, काही मदत होते तेवढीच रश्मीच्या आईची. ते रश्मीची मावशी पण गावला गेलेले आहेत ना, येणार आहेत ते 1-2 दिवसात म्हणे. मी फोन केला होता. तर असं म्हणजे रश्मी म्हणे का तुले मोहिनीच्या आईले धाडून द्या म्हणून? तुले म्हणे का रश्मी? मला नाही म्हणलं तिनं. नाही ना ग मम्मी, रश्मी मला कशाला म्हणणार आहे? हे मोहिनी वहिनीच्या आईला पाठवा वगैरे रश्मीनं नाही म्हटलं. तिथं मोहिनी वहिनीनं म्हटलं ना. रश्मी अशी म्हणे की तिची मावशी 1-2 दिवसात येते, असं मी तुला सांगून राहिलो. रश्मी नाही म्हणे की कोणाला पाठवा म्हणून. ती कशाला म्हणणार आहे? हे मोहिनी वहिनीची आयडिया आहे ना. हो ना हो ना हो ना. माहित आहे ना मला हे मोहिनीच्या डोक्यातला खुळा आहे म्हणून. हं. म्या म्हणलं जसं रश्मीच म्हणे का तुले. अं, अरे मोहिनीच्या आईले धाडायला काही नाही. मोहिनीच्या आईला धाडायला का हाय. पण म्हणलं मोहिनीची आई गेली तर ती काही खाया पियाचं न्यार होते. आता सोयऱ्याच्या ठिकाणी म्हणता येत नाही. तिच्या आईचं बातच दुखते. आपल्या घरी तिच्या आईची थोडी सोय नाही म्हणून बरं आहे त्या बाईचं. नाही तर त्या बाईचंच मावा नेसणारी बातच दुखते न बातच ये. आता आपल्या घरी कसं सगळं व्यवस्थित आहे म्हणून बरं आहे. तर ती धाडशीन उगाच धंदा एका जीवावर पडते. हे बिमार गिमार पडले तिले काय आणून देती ना ती. उगाच आपल्याच डोक्याला टेन्शन. राहू दे. आपण आता मोहिनीची आई आपली रश्मीची आई सगळंच करते. त्या बाई म्हणत ना मी नेतो मी नेतो, मी करतो मा पोरीचं बायात पण, मी करतो मा पोरीचं बायात पण. मग का 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 त्या का आता का नाही म्हणतात का? करतातच. अरे म्हशीला आपले शिंग भारी नसतात. बरोबर करते सगळं जण. आपापलं कोणी करते, कोणाच्यानं काय नाही अळलं. आता रश्मीच्या आईनं म्हणलंच पाहिजे ना की माझ्यानं होत नाही. अन धाडता का मोहिनीच्या आईले का करता का असं का तसं. नाही तर आणून दिलं पाहिजे रश्मीले. मग सांगतो मी. नेऊ नका म्हणलं तर लहान माहितीच्या आईले जोर आलता. नाही 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 आम्ही नेतो. आम्हाला गावातले लोक असं म्हणतील, आम्हाला सोयरे तसं म्हणतील. एकलीच्यानं होत नाही. मी का पहिले का दुसरं काय सांगू, हेच तर सांगू की बाई तुम्ही एकट्या हा, तुमच्याच्यानं होणार नाही. आम्ही अति समजा जणी हाव. तर पटलं नाही. अन आता आता कायले आता नाही धाडत मी कोणाला. आता रश्मीच्या आईने फक्त रश्मीला आणून नसतं द्या. मग सांगतो ना मग. याच्या बाबतीत कशी काही झाली. नाही म्हणतात का मम्मी. मम्मीचं म्हणणं असं आहे की त्यांना थोडी म्हटलं. जाऊ द्या, उगाच तुमच्याही आईची तब्येत नसते वहिनी बरोबर. जाऊ द्या, काय ते भागूनच घेतील. नाही तर रश्मीला घेऊन येईन मी इकडे. एवढं काय 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 कंपल्सरी थोडीच आहे की तिकडेच राहायला लागते. झाला कार्यक्रम आता. त्यांना कार्यक्रम करायचा होतो, हे करायचं होतं, झाला आता. आपण घेऊन येऊ शकतो ना रश्मीला. नाही नाही आणू बिनू नका. म्हणजे आणू नका म्हणजे का नाही आणू? तुम्हाला नाही समजत. तसं नाही म्हणत मी. आणू नका असं नाही म्हणत. सध्या आणू नका. मी सांगतो तेवढं ऐका. उद्या कसं होईल की नेलं तर होतं आणि काही करणं नाही झालं आणि 15-20 दिवसात आणून दिलं. कमीत कमी 1 महिना 1.5 महिना तरी राहू द्या रश्मीला तिकडे. नाही तर मम्मी म्हणतीलच. मी सांगतो चुप बसा. नाही तसं म्हणसान वहिनी वहिनीनं असं म्हटलं मलाच बोलतील मम्मी. पण हे रिकामे कामं करू नका. रश्मीला आणू नका. चुपचाप भेटीले चालले, भेट घ्या आणि चालले या. काय बा तुमच्या बायाचं तर मला काही समजतच नाही. मोठ्या मोठ्या डील माणूस असा यू यू करते, पण तुमच्या बायाच्या डोक्याला डोके लागणं शक्यच नाही. काय आहे आता, त्यांच्या घरी करायला कोण नाही, आपल्या घरी घेऊन यायचं, त्यात काय एवढं. सांगतो तेवढं ऐका. त्या तुमच्या मोठ्या डील अगदी चुटकी सरशी होतात. पण आमच्या बायाचं राजकारण तुम्हाला नाही समजणार कधी. फक्त आणू नका रश्मीला. तिथेच राहू द्या. होईलच सगळं चांगलं. एवढं ऐका. आता चालले का थोड्या वेळाने चालले तुम्ही? म्हणजे मी ते रश्मीची बॅग भरून देतो ना मग.
नाही ते द्या ना, ते कोणता तो पिंक कलरचा ड्रेस आणा म्हणे बा, पिंक कलरचा आणि ग्रीन कलरचा आणि काय सांगितलं म्हणे, बघा लक्षही नाही माझं. हो हो, मला सांगितलेलं आहे तिनं, मी देतो तो. तिचे ते नेहमीचेच ड्रेस घरी घालायचे. हा हा हा, बरं नाही देऊन द्या ना, मी जातोच ना, मग आता कशाला उगाच उशीर करू. ठीक आहे, मग मी बॅग भरून ठेवते तिची. अरे काय झालं मामीजी? हा, काही नाही काही नाही काही नाही. अरे भांड्याचं टोपलं घेऊन उठली त्यातली कपबशी घसरली. काही नाही झालं, हे कपबशी फुटली. ते टोपल्यात म्या बाजूला ठेवली, ते घसरली लेख. हा, बघाल बघाल पासाल लागून जातील काच पायाला. नाही नाही मी करतो, उचलतो मी. काही कपबशीचे काही काच नसतात चिनेची कपबशी राहते ती. मोठं तुकडं पडलं ते का बारीक काच थोडी होतात त्याचे. मी उचलतो काय व माय, कपबशी फुटली माझ्यानं. हे बाय, टोपला उचल्याला गेली, घसरलीच बिचाऱ्या काय झालं रे? काय नाही, त्या मामीची भांडे घासून राहिल्या होत्या, तर ते टोपलं उचलता उचलता कप फुटली ते. कमाल आहे माया बाईची, किती कप बशा फोडते काय सांगावं माय बाई. दर भांड्या पडत कप फोडते, बशी फोडते. काय करावं माय, या महिन्यातली 5वी बशी होय नाही बाई हो ना बाई, येईन बाई. येड्यावानीच झालं बाई या महिन्यात. जसं मला रे नुकसानच चालू आहे. बशीवर बशा फुटून राहिल्या माय बाई हो माय, 5वी बशी फुटली बाई. काय करू व माय, निरा एखाद्या येड्यावानीच झालं. सकाळून चहा प्यायले बशीच नाही, एकच बशी हाय. आता पहिली या पोराले मले बशा आणायला लावा लागतील बाई. बशी शिवाय तर आपलं भागत नाही. आणि तुम्ही माय 6च्या 6 कप बशा इथली एकच कप बशी ठेवली, 5ही फोडल्या. कधी येतात तुझ्या मम्मी? काय माहिती बाई, किती उशीर झाला अजूनही आल्या नाहीत. लवकर यायला पाहिजे की नाही. पोराले झोप आली अशीन, नाही तर लेकरच नसतील येऊन राहिले घरी. ते सांगताच नाही येत. हे लेकरीले हेंडगोडे झाले बरं. ए रेवती ते मंदिरात आई आहेत का पाय बरं आमच्या? मुलांना घेऊन गेल्या थोड्या वेळासाठी खेळायला म्हणून, अजून आल्या नाहीत. का बरं आहेत का तर? तिकडेच चालली ना तू? नाही, तिकडे नव्हती चालली मी. बरं थांबा ना, आवाज देते. अगं राहू दे राहू दे, त्या ललिता काकू चालल्या ललिता काकू मंदिरात चालल्या वाटते. आमच्या आईले दे जा बरं पाठवून. तुझी सासू मंदिरात जायलाय का लेकराईले घेऊन? असं का? बरं बरं, मी बी चालली. आज मी हरिपाठाला गेलीच नाही, मा झालंच नाही. माघारी पाहुणे आलते, म्हटलं आता जाऊन येतो. दर्शन घेतल्या बिगर मला काही बरं नाही वाटत. आणि तसं बी मा दोस्तींनीचे दर्शन होती. जराशी खबर बात कळते, समजाय संग बोललं की जरा बरं वाटते. नाही तर दिवस असा सुन सुनच जाते बाई मले. म्हणून म्हटलं जाऊ दे, आता आता जातो. ती सासू आहे का मंदिरात? फार सुद देतो वा, धाडून देतो धाडून हो द्या पाठवून आणि जा, देवाचे दर्शन घ्या, मैत्रिणीचंही ये ना घरी होती, ये ना. अगं नाही, आम्ही पिक्चरला चाललो होतो. अजून आलेच नाहीत ना विकीचे पप्पा. विकीच्या पप्पांचा फोन आला होता, म्हणत रेडी होतो आपण पिक्चरला जाऊया. बघ मी किती वेळची तयार झाली, म्हटलं अजूनही आलेच नाहीत. बाई आता तर 7:30 वाजत आले. हा, आता कोणतं पिक्चरचा टायमिंग राहिला? हो ना, अशीच करतात ना. बघा बरं किती जीवावर येते. आता म्हटलं नाही पिक्चरला, आता टाइमच निघून गेला, तर जेवण करायला तरी जाते म्हटलं बाहेर. मी तर घरी काहीच बनवलं नाही. मग आता काय बनवत बसू, म्हटलं आता विकीचे पप्पा आले की मग आम्ही 3 जण चाललो जातो बाहेर जेवायला. हो का? का हो, मग ते सासू सासरे त्याचा स्वयंपाक कराच लागेल ना शेवटी. आणि विनोदही असतील ना, का विनोद जायला आहेत कुठं? तुमची गाडी तर मग अशी दिसली नाही मला बाहेर. मला वाटते सवाऱ्या घेऊन गेलेत का? कसलं काय ग मोहिनी, आता लग्न करा लागते म्हणून माझ्या दिराला ती गाडी घेऊन दिली. काही एक ट्रिप करत नाही, कधीच लवकर उठत नाही. सकाळी सकाळी छान मस्त सवाऱ्या असतात बरं गावातून, पण हा महाराजा उठतच नाही. काय लग्न होईपर्यंत आहे तो दांगडो, लग्न झाले की बघ गाडी विकून टाकते तो आणि सगळंच करते. काहीच करत नाही ना ग. मग मुलीच्या बापाला काही ना काही तर सांगावं लागेल की मुलगा काय करते. म्हणून माझ्या सासऱ्यानी विक्कीच्या पप्पांजवळून पैसे घेतले, मग गाडी विक्कीच्या पप्पांनी घेऊन दिली लोन वरती. आमच्याच नावानी आहे ती गाडी. लग्न होईपर्यंत राहू देतो आम्ही, त्यांना चालवू देतो. एकदा लग्न झाले की बघ ना, मी वापस मागते गाडी. माझ्याच नवऱ्याच्या नावावरती आहे,
माझाच नवरा EMI भरून राहिला म्हटलं त्याचं, आणि आम्ही कशाला त्यांना देणार आहे? बापरे, हो का? हो, आता तुझे मिस्टर कमावतात ना, बरोबर आहे, दादांचे चांगलं आहे ना इन्कम. हो का? नाही ग, आता करतील ना, ते पण करतीलच. आता तर का लहान राहिला का, आता लग्न करावं लागते. एकदा जबाबदारी आल्या की बरोबर करतात ही मुलं. जबाबदारी येईपर्यंतच असते. मग चला बापा, जा तुम्ही, मस्त जेवायला जाणार, चांगली गोष्ट आहे. घरच्यांचा स्वयंपाक झाला वाटते तुझा, हो ना? नाही ना ग, मी केलंच नाही ना काही. आणि घरच्यांचं म्हणजे काय, माझ्या सासूबाई नाही आहेत का? करतील आपच. काय करावं लागतं आता? आता काय, माझे सासरे काय जेवतात, आणि सासूबाई आणि विनोदचं काय आहे ग, कधी बाहेरूनच खाऊन येतात, ते बरेच जातं संध्याकाळचं बाहेरूनच खाऊन येतात. मी किती जणांचं करू ग, काय काय करू? 4 वर्ष झाले मुली पाहून राहिले. पहिले स्वतः पसंत केलं नाही, आता मुलीवाले त्यांना पसंत करून राहिले नाहीत. मी कुठं बसणार आहे का त्यांच्या भाकरी भाजत? माझ्या जरा नाही होत बाई, मी एक टाइमचा करते. मग रात्रीचं त्यांच्या जीवावर येते, हेच केलं वहिनी तेच केलं वहिनी. म्हटलं छान बाहेरून खाऊन येत जा. बाहेरून खाऊन येतात ते, नाही तर माझ्या सासूबाई करून देतात. त्यांना खूप लहान मुलात खूप जीव आहे त्यांचा, खूप पुडका आहे त्यांना लहान मुलाचा. अगं मोहिनी, विकीच्या पप्पाची जरा सुद्धा कदर नाही माझ्या सासूला. आता बघ तू म्हणशील कसं तर, हा? 2 मुलं, सक्केच मुलं आहेत ना, हा? पण लहानाचा खूपच असते बरं. आता तुला काय समजत नाही, तुलाही माहिती असेल ना, तुमच्या घरी पण लहानांचा जरा जास्तच लाड आहे ना. आता रश्मी पण किती लाडकी आहे ना, लहानी आहे ना. आणि रवीचा पण खूप लाड आहे. हा, तेवढा श्यामदादाचा लाड नाही बरं, जेवढा रवीचा लाड आहे. नाही ग बाई. अगं रेवती, आमच्या घरी तसं काही नाहीये, दोन्ही भाऊ सारखेच आहेत, लाडकान बिन लाडका. असं काही नाही. ते दोघच भाऊ आहेत, मस्त एकामेकाचा लाडही करतात आणि एकामेकाचं सगळं खोटाही सांगतात, चुकाही सांगतात आणि चुका कबूलही करतात. आमच्या घरी काही नाही, ते लाडकान बिन लाडकान, लहानान मोठा, एकाच लाईन मध्ये उभे करतात पप्पा. पप्पा ज्याच्या जीवार आली तर पप्पा दोघांना एका लाईन मध्ये उभं करतात आणि चांगलं झाडतात. आमच्या घरी काही नाही ते. काही नको सांगू, वाटते बरं, ते दाखवायलाच असते वरून वरतून. हे मला माहिती आहेत ना, मला माहिती आहेत ना, हे म्हातारे लोक कसे असतात. यांना ना लहान सून लहान मुलगा लहानाच खूप असते, खूपच पुडका असतो लहानाचा. आमच्या घरी तसंच आहे ना. म्हटलं विकीचे पप्पा एवढी मेहनत करतात, काय सांगू तुला, बापरे. पण जरा सुद्धा माझ्या सासूला आणि सासऱ्यांना किंमत नाही हो, अजिबात नाही. आणि विनोद म्हणजे अजिबात काही करत नाही. माझा लहान आधी काहीच करत नाही ना बाई, बस आयत खाते फक्त. तरी सुद्धा माझ्या सासूला एवढं, विनोद आला नाही अजून, विनोद आला नाही अजून, विनोद जेवला का, आणि विनोद काय झालं, रिकामा. मोहिनी, अगं आली नाही का मम्मी अजून? मुलं आले नाहीत का घरी? नाही, ते ललिता काकू गेल्या, मी त्यांना सांगितलं आईला पाठवून द्या म्हणून. बाई दादा घरीच आहेत का? हो, दोघंही भाऊ घरीच आहेत, 7 वाजता येतात. आता एखाद दिवशी मीटिंग असली काही असलं तर होते 8-9, कधी 10 वाजतात म्हणा, असं काही नाही, मीटिंग असल्या काही असल्या तर. नाहीतर मग दोघंही भाऊ बरोबर 7 वाजता घरी येतात. फॅक्टरी बंद झाल्यावर काही थांबत नाहीत कुठेही, सरळ घरी येतात दोघंही भाऊ. हो ना, तुमच्या घरी तर बरंच पटते. दोघं भाऊ एकाच गाडीनं गेले सकाळी, माझं लक्षच आहे. मी तर म्हटलं बाई, दोघं भाऊ एकाच गाडीनं चालले. हो, त्यात काय आहे. आता दोघांना सारखेच काम असतात. आता काम वेगवेगळे असले आणि कोणाला कुठं जायचं असलं आणि कोणाला कुठं, तर मग नेतात दोघांच्या 2 गाड्या. पण सरासरी आता काय फॅक्टरीतच जाणं असलं तर मग दोघही जण जातात ना, जिकडे जायचं आहे तिकडे, तर मग एकच गाडी वापरतात जास्त करून, कशाला 2-2 गाड्या. रवीची गाडी नवीन आहे, तुमची गाडी तरी झाली जुनी. कोणती आहे रवीची गाडी? आता म्हणजे तुला ते पण नाही माहित का, तुझ्या दिराची गाडी कोणती आहे? अगं बाई रेवती, आमच्या घरी 2 गाड्या आहेत फक्त, हे रवीची हे श्यामची. असं काही नाहीये, 2 गाड्या आहेत. दोघाईला वाटलं तेव्हा दोघही कोणती गाडी कोणी घेऊन जाते, त्याच्याने काही समजतच नाही कोणती गाडी रवीची आहे कोणती गाडी यायची आहे. तुझ्या बरंच लक्षात आहे ग, माझ्या लक्षात नाही माझी गाडी कोणती आहे, रश्मीची गाडी कोणती आहे. आमच्या घरी नाही ते फालतू गोष्टी. चल बाई, आले माझे मुलं, ते बघ तुझे आले वाटते, ते दादा पण आले वाटते. जा बाई जेवायला, मज्जा आहे तुमची. आहो,
चला जेवायला जाऊया. पिक्चरला जायचं म्हटलं तुम्ही किती वेळ केला. बघा विकी किती रडून राहिला, किती वेळचा वाट पाहून राहिला. हो थोडा उशीर झाला मला. आज राहू द्या, उद्या जाऊया आपण. नाही पिक्चर राहिला तर चालेल पण जेवायला जाऊया. मी घरी काही बनवले नाही आणि बनवत पण नाही. मोहिनी कोण होतं? आपल्या वेटाळाची शान रेवती मॅडम पिक्चरला चालल्या. अर्धा वेटाळा जमा केला. वेटाळ्यातल्या सगळ्या बायाला सांगणं चालू आहे पिक्चरला चालली. आणि नवरा आता आला उशिरा. नाही म्हणतात ते भाऊ. आता थकले असतील काही तर जीवार आलं असेल तर म्हणते नाही जेवायला तरी चला. मी काही बनवलं नाही घरी. ठीक आहे, तिचा नवरा तरी गाडी काढीन घेऊन जाईन तिला जेवायला. मला तेवढा वेळ नाही बरं. तर केला ना स्वयंपाक, नाही तर आज झोपून. हो मी काय रेवती थोडीच आहे. हा चला हो जेवायला असं म्हणायला. चला. रवीले तर आज मसाल्याची भाजी पाहिजे होती ना. मसाल्याची भाजी केली ना शेवाची. या हो दोघा भावाला सोबतच देऊन देते जेवायला. रवी या म्हटलं जेवायले. हो वहिनी आलो. वहिनी शेवाची भाजी बनवली ना? हो शेवाचीच भाजी बनवली. या जेवून घ्या गरम गरम. अरे मोहिनी पप्पा नाही आले अजून? पप्पा किती वेळचे आले आणि पप्पाचं जेवण पण झालं. पप्पाचं जेवण 7 वाजताच झालं आज. पप्पा वर गेले रूम मध्ये आहेत त्यांच्या.